माझा आवाज येतो ना बरोबर? शेअर का होतो ना? गुड मॉर्निंग. सुरू करूया. माझा आवाज येतोय ना बरोबर? आणि शेअर पण झालाय आता. कशी काय होतो? सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. शरीराने स्थिर होऊया. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते शिरोभागापर्यंत. शरीराने स्थिर झालो की हळूहळू मनाकडे वाटचाल. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. आंतरिक सजगता. करूया एक मध्यम पट्टीतलं ओंकार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. अं. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती आपल्याला 20 ते 25 आवर्तन करायचे. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. जरा 1 मिनिट द्या हा मला प्लीज. तोपर्यंत तुम्ही सुखासनात बसा. जरा 1 मिनिट अर्जंट आहे.
धन्यवाद. करणार आहोत आपण 3 मकार लांबवलेले ओंकार. हातांची ज्ञानमुद्रा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार लांबवलेला अगदी हळू आवाजातला ओंकार. ओम. एक सहज श्वास भरून घेऊया. ओम. एक सहज श्वास भरून घेऊया. ओम. काही क्षण शांत. ओमच्या स्पंदनांची अनुभूती. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. काल जे आपण 10 संकल्प ऐकले, मनामध्ये रुजवले, त्यांचं पुन्हा एकदा पुनरुच्चारण. आणि हळूहळू सावकाश श्वास घे. कमरेतनं सरळ श्वास सोडा. दोन्ही हात खाली. हातांच्या तळवीचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आमचे सायमल्टेनियसली 2 वर्ग सुरू आहेत, त्यामुळे थोडस डिस्टर्बन्स येऊ शकतो. सुरू करूया. दोन्ही पाय समोर घ्या. विश्रांती. मान मागे सैल सुरूची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात समोर. दोन्ही हातांच्या आणि पायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण आणूया आणि रिलॅक्स करूया. ताणायचे आहे. रिलॅक्स करायचे. ताणायची आहे. रिलॅक्स करायची. ताणायची. रिलॅक्स करायची. पुन्हा एकदा जास्तीत जास्त ताण आणि अंगठा आतमध्ये घेऊन मग त्यावर 4 बोट. दोन्हीही पावलांमध्ये आणि आपल्या हातांच्या बोटांमध्ये एकत्रित हालचाल. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करूया. त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोट. थोड्याशा सलग कृती करूया. पुन्हा ओपन करायचंय. पावलं स्वतःकडे घ्या. मनगटातून हात स्वतःकडे घ्या आणि जमिनीकडे काढा. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्ये येऊन थांबायचं. अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोट फोल्ड करूया. हाताची मूठ आतमध्ये घ्यायची आणि आता सुरू करूया रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5. परफेक्ट. 4 3 2 1 अँड स्टॉप. रिलॅक्स. थोडा वेळ हात खाली घ्या. हाताला रग लागली असेल तर हात थोडेसे झटकून घ्या. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झाले की थांबायचं. आता आपला उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा आहे.
उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे आपल्या डाव्या हातामध्ये येईल आणि डावा हात सॉरी उजवा हात आपल्या गुडघ्यावर. थोडंसं आपण पाय वर उचललाय, ठीक आहे. आणि आता करतोय क्रॅडल मुवमेंट. जास्तीत जास्त आपला हा पाय डावीकडे आणि उजवीकडे, फक्त कमरेतून हालचाल. डावीकडे, उजवीकडे. पाय थोडासा वर. लहान बाळाला जसं जोजवतो त्याप्रमाणे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. पाठकड्यातून सरळ बसायचंय. हालचाल फक्त आपल्या जांघेमध्ये होतीये. छान. 5 ते 6 वेळा झालं की थांबायचं. हां. आता हाच पाय थोडासा आपल्या अजून जसं आपण लहान बाळाला पकडतो ना त्याप्रमाणे पकडायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि आता पुन्हा एकदा पाय डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. मध्ये येऊन थांबायचंय. सावकाश पाऊल आधी डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. पाठकण्यातून सरळ बसा आणि आता जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. 1 जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचंय. स्वतःकडे घ्यायचंय. सावकाश कृती थांबवून आपला उजवा पाय सरळ करूया आणि ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने. डावा पाय वर उचलायचा आहे. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली द्या. डावा हात गुडघ्यावर आणि आता जास्तीत जास्त डावा पाय सुरुवातीला उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबायचं आणि आता थोडेसे आपला पाय जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ घ्या आणि आपल्या दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जसं आपण लहान बाळाला पकडतो ना त्याप्रमाणे. ठीक आहे. आणि आता हाच पाय पुन्हा जास्तीत जास्त उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. तुमच्या हिप जॉईंट्सला अजून थोडासा जास्त ताण जाणवेल अशा कृतीमध्ये. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. छान. मध्ये येऊन थांबायचं. सावकाश डावा पाय आपल्या उजव्या मांडीवर ठेवा. डावं पाऊल आणि जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे प्रेस करा. स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करा. स्वतःकडे घ्या. पाठीतून सरळ. जमिनीकडे प्रेस. स्वतःकडे. जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे घेऊया. सावकाश कृती थांबवायची. डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती. मान मध्ये सही सोडून रिलॅक्स. बटरफ्लाय पोझिशन घ्यायची. आपल्या हातांची पकड पावलांच्या भोवती द्या. पाठीचा कणा सरळ, गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस केलेल्या. डोळे मिटून घेऊया आणि या स्थितीमध्ये करणार आहोत आपण नेक रोटेशन. डोळे मिटलेले आहेत. चेहरा शांत. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आणि आता मान आपली उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. श्वासाकडे लक्ष देऊन पुढच्या कृती करूया. श्वास घेत मान उजवीकडे मागे. श्वास सोडत डावीकडे पुढे. अजून एकदा श्वास घेत मान उजवीकडे मागे. श्वास सोडत डावीकडे पुढे. विरुद्ध बाजूने श्वास घेत मान डावीकडे मागे. श्वास सोडत उजवीकडे पुढे. खांदे वर न उचलता फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये आहे. श्वासाकडे लक्ष देऊन जाणीवपूर्वक हालचाल. सावकाश मान सरळ करायची. मध्ये यायचंय आणि मग मान सरळ करायची. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. जाणीव श्वासाची. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर घ्यायच्यात. श्वास सोडत सोडत खाली घ्यायच्यात. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये करा म्हणजे तुमची जी सजगता आहे, अवेअरनेस आहे, तो आपला टिकून राहतो.
आणि मग हळूहळू आपला स्पीड वाढवा क्षमतेप्रमाणे. सावकाश कृती थांबवायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. करणार आहोत आपण जानुशिरासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं पश्चिमोत्तानासन. दोन्हीही आसनं ही फॉरवर्ड बेंडिंगची आहेत. त्यामुळे ज्यांना कुणाला पाठकण्याचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, वर्टिगो मायग्रेनचा त्रास जर नुकताच असेल, डोकं दुखत असेल, तर मात्र करताना काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. अ, कृती न थांबवता प्रयत्न जरूर करावा. जिथे कुठे वाटलं की आपल्याला इथे जमत नाहीये, आपल्याला आपलं शरीर सांगतंय की आता काही करू नको, त्यावेळेला मात्र थांबा. पण प्रयत्न मात्र जरूर करा. जर आपल्याला एखादी गोष्ट दुखती आणि आपण जर तिथे काहीच कृती केली नाही ना, तर मग ती गोष्ट स्टिफ होऊन जाते. तो स्नायू किंवा तो अवयव स्टिफ होऊन जातो आणि मग पुढे हालचाल करणं खूप कठीण जातं. म्हणून प्रयत्न जरूर करावा. सुरू करूया जानुशिरासन. सुरुवातीला आपला डावा पाय फोल्ड करायचा आहे. तसं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. पाठ सरळ. आपले दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर नजर समोर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना थोडीशी हनुवटी वर उचलली जाईल. आता पुन्हा एकदा इथे डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल श्वास घेताना आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत आपल्याला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. दोन्हीही हातांनी आपलं पाऊल, पायाची बोटं किंवा अँकल पकडण्याचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि मग शेवटी तुमची हनुवटी किंवा तुमची हनुवटी गळ्याला नेण्याचा प्रयत्न करा. आपलं चिन लॉक पोझिशन होईल म्हणजे आपोआप तुमचं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने जाईल. यथाशक्ती प्रयत्न. कपाळ गुडघ्यापर्यंत नाही पोचलं तरीही चालेल, पण पाय मात्र गुडघ्यात सरळ ठेवा. खांदे एकदम शिथिल करा. आपला पूर्णपणे पाठकणा उजव्या बाजूनी ताणला गेलेला आहे. त्याला छान असा बेंड आलेला आहे उजव्या बाजूने. डाव्या ओटीपोटा सॉरी उजव्या ओटीपोटावर हलकासा प्रेशर आहे आणि जोड श्वासाची. इथे फक्त 5 श्वास थांबा. ज्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी आहेत त्यांनी जास्त वेळ थांबू नका. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. तिथल्या तिथेच. छान. आणि आता आपला डावा पाय सरळ करायचा आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला जाऊन घ्या. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेताना हलकीशी हनुवटी वर उचलली जाईल आणि डोळे मिटून घ्या. श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत पोचतील. जर पावलापर्यंत पोचत नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा आणि शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन या. म्हणजे तुमचं कपाळ जास्तीत जास्त उजव्या गुडघ्याच्या दिशेने जाईल. इथे पुन्हा अट्टहास करायचा नाही. आपली क्षमता ओळखा आणि कृती करा. अंतिम स्थितीमध्ये तुमचे खांदे रिलॅक्स असले पाहिजेत. हात जमिनीकडे सैल सोडा आणि आपल्या पाठीच्या मणक्याला आता डाव्या बाजूने जो ताण आलेला आहे त्याकडे लक्ष द्या आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. यथाशक्ती आपापल्या क्षमतेने 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत कमरेतनं सरळ. परफेक्ट. आपला उजवा पाय सरळ करा. मान मागे सैल सोडा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. एकेका पायाने आपण ही कृती केली जानुशिरासनाची. डायबिटीज उपचारात्मक आहे हे आसन. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचा भाग वाढला असेल तर तो कमी करायचा असेल तर हे आसन नक्की करू शकता. आता याच्या पुढचं आसन म्हणजे ह्याच्या थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे ते म्हणजेच पश्चिमोत्तानासन. पश्चिम म्हणजे काय तर फॉरवर्ड बेंड. संस्कृतमध्ये किंवा काही योग ग्रंथांमध्ये पश्चिम
बेंड म्हणजे किंवा पश्चिमोत्तानासन म्हणजे आपण पुढे झुकणारं थोडंसं आसन. जसं मगाशी सांगितलंय ते कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्यायचे आणि हे आसन करायचं. तर पुन्हा इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवा. आपले हात दोन्हीही पायांच्या मांडीवर. तर आपण थोडीशी डायनॅमिकली हालचाल करू आणि मग आपापल्या क्षमतेने त्या स्थितीमध्ये थांबायचं. ठीक आहे. आता सगळ्यांनी हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे. एक श्वास घेत थोडंसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे. आपले हात पावलाच्या बाहेर जात आहेत का बघा. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. आता अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुढे येताना तुम्हाला तुमची पावलं पकडायची. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडून द्या. यथाशक्ती लोअर बॅक मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी आपलं कपाळ आपल्या गुडघ्यांच्या दिशेने घेऊन जा. यथाशक्ती थांबा. तुमची हनुवटी गळ्याकडे गेली की आपोआप कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं आणि मग शेवटी खांदे रिलॅक्स, तोंड बंद, श्वास चालू. आता पाठकण्यावरती जो आलेला ताण आहे पुढच्या बाजूने त्याची जाणीव. ओटीपोटापासून गळ्यापर्यंत सगळ्या भागावर प्रेशर आहे. आपले दोन्ही पाय ताणले गेले. त्या सगळ्याकडे लक्ष द्यायचंय आणि जोर श्वासाची. यथाशक्ती थांबा. श्वास घेतो, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ आणि विश्रांती. डोळे मिटून घ्या. रिलॅक्स. आता आपण जी काही कृती केली ती आपण किती सहज केली ते आपलं आपण तपासूया. आपल्याला कुठे लिमिटेशन आली, कुठे आपल्याला शरीराने सांगितलं की इथे जास्त ओढाताण नको, हे आपलं आपण तपासा. करणार आहोत आपण यालाच कॉम्प्लिमेंट करणारं पूर्वोत्तानासन. पूर्व म्हणजे बॅकवर्ड बेंड. सोपं आहे, याच्या आधी पण आपण केलेलं आहे. आता आपल्या दोन्हीही हातांची कोपरं खाली मॅटवर ठेवायची. मॅटवर बसून करा. खाली चटई चादर असेल तर पाय सटकू शकतात, हाताला दुखापत होऊ शकते. आपल्या हातांची कोपरं मॅटवर ठेवायचे. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आणि आता जिथे आपली हाताची कोपरं आहे तिथे आता आपले हाताचे कळवे ठेवा. जिथे हाताची कोपरं होती तिथे आता आपले दोन्हीही हातांचे कळवे येतील. आणि आता हळूहळू खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे. सीटचा भाग वर उचलायचा आहे. पावलं जमिनीकडे लावायची. येस, परफेक्ट, खूप छान. आणि मान मागे सैल सोडा. डोळे उघडे ठेवा. श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो. यथाशक्ती थांबा. आता इथे ज्यांना शक्य आहे त्यांनी 10 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. पावलं जमिनीकडे ताणलेली आहेत. मान मागे सैल सोडली आहे. जोड श्वासाची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू सीटचा भाग जमिनीवर येऊ देत. हाताच्या मनगटामध्ये थोडंसं प्रेशर असेल. हात थोडेसे झटकून घ्या. मनगटामध्ये जो प्रेशर आला असेल ते हात थोडेसे झटकून घ्या आणि सावकाश बैठक स्थितीतून स्टँडिंग मध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्राम. आता आपण जी काही कृती केली त्यामुळे आपल्या शोल्डरच्या इथे किंवा आपल्या हाताच्या कुठल्याही भागावर जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय का हे तपासून घेऊया. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये अगदी किंचितसं अंतर घ्या. अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल.
साधारण आपल्या खांद्या एवढं अंतर असेल हे. आपल्या शोल्डर एवढं अंतर दोन्हीही पावलांमध्ये. दोन्ही हात समोर घ्यायचे. हातांची बोटं खांद्यावर. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि करूया शोल्डर रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. तर एक नोटिफिकेशन येते मला. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. करणार आहोत आपण वायू निष्कुणासन. तर इथे आपल्याला आपल्या दोन्हीही म्हणजे आपलं उजव्या हाताची 4 बोटं उजव्या पावलाच्या खाली घ्या आणि डाव्या हाताची 4 बोटं डाव्या पावलाच्या खाली घ्या. खांदे रिलॅक्स करा आणि आता श्वास घेत घेत आपल्याला खाली बसायचंय. नजर सिलिंगकडे. आपले हात जे आहेत हे आतल्या बाजूने असतील, हा बाहेरच्या बाजूने नाही. हात आतल्या बाजूने. श्वास घेत घेत खाली. नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत वर हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली बसायचंय. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. वर आल्यानंतर थांबायचंय. आपली जी हाताची पोझिशन आहे पावलांच्या खाली ती काढून घ्या आणि हळूहळू कमरेतनं सरळ. पुन्हा एकदा विश्राम. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ताडासनाची प्रॅक्टिस रोजच असावी आपल्या नेहमीच्या साधनेत. नजर समोर. दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्याव्या. एकमेकांना दोन्ही हात समांतर असतील. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर समोर. दोन्हीही हात जास्तीत जास्त ताणलेले आहेत सिलिंगच्या दिशेने. इथे आपण स्थिर झालो की मग आपल्या टाचा वर उचला आणि जास्तीत जास्त स्ट्रेच द्या संपूर्ण शरीराला. आपल्या शरीरामध्ये ज्या लसिका ग्रंथी आहेत, म्हणजे ज्या ग्रंथी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात, तर त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी हे ताडासन नेहमी करावं. जास्तीत जास्त स्ट्रेच, 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 स्ट्रेच. टाचा खाली, हात खाली आणि विश्रांती. करणार आहोत आपण साइडवर बेंडिंगचं एकमेव आसन, ते म्हणजेच परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होईल. नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा. आपला हात जास्तीत जास्त सिलिंगच्या दिशेने ताणायचा. श्वास घेत घेत आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. खांद्यापासून आपला डावा हात जमिनीकडे अगदी सैल सोडला जाईल आणि आता आपली जी उजवी बाजू ताणली गेली आहे, आपल्या पाठीच्या मणक्याला साइडवर्ड बेंट भेटलेला आहे, त्याकडे लक्ष द्यायचंय आणि जोर श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. इथे आपण 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू श्वास घेत घेत आपल्याला कमरेतनं पुन्हा सरळ व्हायचंय. डावा हात हळूहळू खांद्यातून सरळ करायचा आहे.
उजवा हात एका रेषेत येईल आणि मग उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. हात तसेच ठेवायचे. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक हलकासा खेच द्यायचा. पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून घेऊया सगळ्यांनी आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. आपला उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीच्या दिशेने सैल सोडला जाईल. कोपरापासून खांद्यापासून आपला उजवा हात जमिनीकडे अगदी सैल सोडला आहे. आपल्या उजव्या दंडाचा स्पर्श डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय, त्याची जाणीव. आणि आता आपला पाठकणा उजव्या बाजूने साईडवर बेंड भेटलाय, त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. छान. दोन्ही पाय गुडघ्यात मात्र सरळ ठेवायचे. श्वास घेतो, सोडतो. 5 सेकंद इथे आपण थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ होतील. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. डावा हात उजवा हात सावकाश खाली घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून घ्या आणि आपली जाणीव आपल्या दोन्हीही साईडवर जो बेंड आपण घेतला तिथे घेऊन जायची. जोड श्वासाची. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहू. 4 सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्र घेऊ. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा खांदा अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 आपला उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम भानवे नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम आदित्याय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे. 10, 11, 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. थांबायचं. मुखगौरी.
नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीतून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. जोड श्वासाची. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो सॉरी डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. आणि आता आपल्याला उजवा पाय डावा पाय फोल्ड करा. हात शरीराच्या जवळ आहे. आपल्याला उजवा जो पाय आहे तो श्वास घेत घेत 90 डिग्रीवर घ्यायचा 3 वेळेला. आणि श्वास सोडत सोडत खाली घ्यायचा 3 वेळेला. इकडे श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त वर 90 डिग्री. श्वास सोडत सोडत खाली. आपला श्वास आणि हालचाल याचा एकत्रित हे सगळं एकत्रित झालं पाहिजे. सिंक्रोनायझेशन करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत घेत जास्तीत जास्त वर उजवा पाय आणि श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा आपल्याला उजवा पाय वर घ्यायचा आहे 90 डिग्री. आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे मांडीच्या मागे. हातांचा विळखा मांडीच्या मागे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. येस, बरोबर. उजवा पाय जो आहे आता हा फक्त गुडघ्यातनं उजवा पाय वर खाली होणार आहे. ठीक आहे. आता सावकाश पुन्हा उजवा पाय गुडघ्यातनं पुढे असलेला पाय वर आणि खाली. तिथल्या तिथेच वर खाली करा 3 वेळा. वर पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि ही कृती करा. खाली वर खाली. येस, वर खाली. पाऊल रिलीज करा आणि तिथल्या तिथेच पाय गोलाकार फिरवा क्लॉकवाईज 3 वेळा. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. 3 वेळा झाले की थांबा. आपल्या हातांचा जो विळखा आहे तो सोडून द्या. हात खाली घ्या. पुन्हा उजवा पाय 90 डिग्रीवर आहे आणि हळूहळू तो नियंत्रित जमिनीवर ठेवा. अगदी सावकाशपणे. धाडकन न आपटता. कंट्रोल मुवमेंट. डावा पाय सरळ करा. आता आपला उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असेल. 3 वेळा डावा पाय आपण श्वास घेत वर घेणार आहोत आणि श्वास सोडत खाली घेणार आहोत. सुरू करूया. श्वास घेत डावा पाय वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत पाय वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत पाय वर. श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा आपल्याला श्वास घेत घेत डावा पाय वर घ्यायचा आहे आणि डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे मांडीच्या मागे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि पुन्हा गुडघ्यातनं जो आपला पाय पुढे आहे तो फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. 3 वेळेला ही कृती. पाय फोल्ड करूया. येस, सरळ करूया. बरं, हे करताना आपल्याला डोकं न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करा. आता हाच डावा पाय तिथल्या तिथेच गोलाकार फिरवा 3 वेळेला क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे 3 वेळेला आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. तिथल्या तिथेच गुडघ्यातनच फक्त तुमचा पाय एक छोटस वर्तुळ होईल. तिथल्या तिथेच गोलाकार फिरवायचा. थांबायचं. 3-3 वेळा झालं की दोन्ही बाजूनी हातांचा जो आपण विळखा दिलाय तो सोडा. हात खाली घ्या. पुन्हा डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि तो नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाश. उजवा पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ.
दोन्ही पाय एकत्रित 30 अंश वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा समोरच्या बाजूने, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. पोटावरती जो प्रेशर आहे त्याचा अनुभव घ्या. जोड श्वासाची आणि पावलं स्वतःकडे ओढून घ्या. दोन्ही पावलं अँकल शॉर्ट सोडून स्वतःकडे खेचून घ्या. डोळे बंद, तोंड बंद, श्वास करा. आता बघा कुठले कुठले स्नायू तुम्हाला जाणीवपूर्वक रिलीज करायचे. एक म्हणजे पोटाचे स्नायू रिलीज करा. दुसरं खांदे रिलीज करा. आणि तिसरा भाग नकळत आपण आपल्या अॅनसच्या भागाचं कॉन्ट्रॅक्शन करतो, तर ते एकदम रिलॅक्स ठेवा. रिलॅक्स, एकदम रिलीज. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. डोळे बंद, श्वास चालू. आता सावकाश ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पावलं आपण स्वतःकडे खेचून घेतली. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर. पावलं, आपले दोन्हीही पावलं रिलीज करा जी स्वतःकडे घेतली होती ती. हातांचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्राम. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी नीट केलं असेल असं मी समजून जाते. डोळे मिटून रिलॅक्स. पोटावरती जो काही प्रेशर आलेला होता तो पूर्णपणे हळूहळू कमी होतोय. गॅस साठी हे अतिशय उपयुक्त आसन आहे. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, पोट साफ होत नाही, त्यांच्यासाठी पवनमुक्त आसन, त्याच्या नावातच याचे लाभ आहे, लाभदायक ठरतं. सावकाश एका उशीला वळूया आणि एका कालावर पडून विश्रांती घेऊया. आज आपल्याला धनुरासन करायचंय. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा हाय ब्लड प्रेशर, हृदयविकारचा त्रास आहे, त्यांनी मात्र धनुरासन करणं टाळायचं आहे. त्यांनी टीव्ही पोश्चर घ्यायचं. बघा, ज्यांना ह्या सगळ्या व्याधी आहेत त्यांनी टीव्ही पोश्चर घ्यायचं. एक पाय सरळ, एक पाय पुढे, एक पाय पुढे, एक पाय सरळ अशी कृती करायची आहे. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी धनुरासन करण्याचा प्रयत्न करा. आधी एकदम रिलॅक्स व्हा. तोंड बंद, डोळे बंद. नकळत आपले पाय, पावलं आपण अशी उभी करून ठेवतो तर ती पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. आपलं संपूर्ण आपण जी आता स्थिती घेतली आहे ती बंद डोळ्यांनी तपासून पहा. करणार आहोत आपण धनुरासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा. डाव्या हाताने डावा अँकल पकडा. बघा, लहान मुलांमध्ये कधी कधी पोक काढून चालायची सवय असते. तर ती सवय मोडण्यासाठी किंवा आपला पाठीचा मणक्याचं आरोग्य अधिक सुधारण्यासाठी आपण हे धनुरासन करू शकतो. आता आपल्याला हळूहळू आपल्या मांड्यांचा जो भाग आहे तो वर उचलायचा आहे. म्हणजे थोडंसं आपलं कपाळ वरती उचललं जातं. आता तसंच हळूहळू पूर्ण कपाळ वर उचलायचं. आपल्या जास्तीत जास्त मांड्या जमिनीपासून वर घ्यायच्या. आपले पाय जेवढे स्ट्रेच करता येईल तेवढे स्ट्रेच करा. आपला संपूर्ण बॅलन्स आपल्या पोटाच्या ठिकाणी आलेला आहे. येस, परफेक्ट. नजर समोर, श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. पुन्हा इथे 5 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. हातांची जी पकड आहे ती सोडून द्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या.
आपल्या पाठीच्या मणक्यावर जो प्रेशर येतो तो रिलीज होण्यासाठी धनुरासन केल्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं की पाठीवर पण विश्रांती घ्यायची. बघा, जे पहिल्यांदा करतायत, ज्यांच्यासाठी हे आसन नवीन होतं, त्यांची हृदयाची गती, श्वासाची गती थोडीशी वाढली असेल. त्यामुळे नाकाने एक मोठा श्वास घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स व्हा. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. पायांमध्ये, हातांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स आहे. आपली मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपण जी काही साधना केली, जी काही आसने केली, त्यामुळे शरीराच्या कुठल्या भागावर, अवयवावर जास्त प्रेशर किंवा ताण आलाय, कुठे हलकंसं दुखावल्यासारखं वाटतंय का, हे तपासून पहा. आणि आपला तो भाग मनाने अगदी रिलॅक्स करा. आपला कालचा पहिला संकल्प आठवा. मी सुखी आहे. मी आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे नेहमी आपलं आपण स्वतःला सांगायचं. जर तुम्ही स्वतःच्या मनाला पॉझिटिव्ह थॉट दिलेत, तर तुमचं युनिव्हर्स सुद्धा तेच पकडतं आणि आपल्याला तथास्तु बोलतं. म्हणून नेहमी सकारात्मकच विचार करावा. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. आपण प्राणयुक्त होतोय, चैतन्ययुक्त होतोय. श्वास सोडताना आपलं पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. आपण तणावमुक्त होतोय, व्याधीमुक्त होतोय. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहिलं. मन शांत झालंय, विचार कमी झाले आहेत, आंतरिक सजगता वाढली आहे. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपल्या पावलांमधलं अंतर थोडंसं कमी करा. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक छोटासा खेच द्या संपूर्ण शरीराला. हात खाली घ्यायचे. हातांच्या तळव्यांचं घर्षण करावे. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंवर द्यायची. पुन्हा एकदा घर्षण. निर्माण झालेली ऊब आपले संपूर्ण चेहरा, डोळे, आपले कान, गळा, छातीचा भाग, आपला पोट, त्याच्यावर आपले हात फिरवून दोन्ही हात खाली घ्या. सावकाश पापड्यांची हलकीशी हलकीशी उघडझाप करा. डाव्या कुशीला वळायचंय आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. कुठल्याही एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. काही गडबडच न करता बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पाठकाणासन.
दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. हाताची बोटं शरीराच्या जवळ. डोळे मिटून घ्या. हातांची ध्यान मुद्रा. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष देऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. पूरक करताना मोठा श्वास घ्यायचा आहे. चेहरा मात्र शांत असेल. काही सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. संथ रेचक. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करूया आपण. श्वास घेतल्यानंतर 5 सेकंद थांबायचं. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. संथ रेचक. अगदी सावकाश घेतलेला श्वास सोडून द्या. काही क्षण शांत. आपल्या अंतरंगातील प्राणशक्ती तिला मनापासून वंदन करूया. करणार आहोत आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास आणि त्याच्यानंतर अनुलोम विलोमची आवर्तन. डोळे मिटून ह्या सगळ्या पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न करा. 3-3 आवर्तन प्रत्येक गोष्टीची. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा. सुरुवातीला सूर्य अभ्यास. डावी नाकपुडी बंद करूया. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवी नाकपुडी बंद. डावी नाकपुडी ओपन करा. 3 आवर्तन चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. अजून एक आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. थोडा वेळ उजवा हात खाली घ्या. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. उजवी आणि डावी नाकपुडी. सूर्यनाडी, चंद्रनाडी. कुठली नॉस्ट्रीज आपली आता ऍक्टिव्हेट आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. यांना बॅलन्स करण्यासाठी करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक.
डावीने खोलवर दीर्घ पूरक दुसरा वर्तन आहे. डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, तिसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर, डोळे मिटलेले. शरीर मन बॅलन्स करणारा, तणाव कमी करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित सदा काढून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची म्हणजेच प्राणस्पंदनांची अनुभूती. शरीर मन जे आपलं स्थिर झालंय ते अजून शांत करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी ह्या प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत, भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली, विचार आपोआप कमी झाले. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आणि या सगळ्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. जोडलेले हात हृदयापाशी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जोडून आपली संपूर्ण साधना ओमला समर्पण. समर्पण, नतमस्तक, शरणागत भाव.
आपले जे काही व्याधी आहेत, जे काही दुःख आहेत, चिंता आहे, नकारात्मक विचार आहेत, हे आपण सगळं सोडून देऊया. ओमच्या चरणी त्यांना स्वाहा करूया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चंद्राच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपल्याला सुट्टी आहे, भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी 5:50. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस, हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते. हरिओम.